डोंबिवलीतील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून भारतीय जनता पक्षाच्या 4 माजी नगरसेवकांसह विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवबंधन बांधले. याशिवाय उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर, केडीएमसीच्या निवृत्त सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधान परिषदेच्या निवडणुकीबाबतही सूचक संकेत देण्यात आले. शिवसेनेच्या 2 जागा बिनविरोध होण्याबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी जे आहेत हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. यादी इतकी मोठी आहे, यादी द्या. माजी नगरसेवक शैलेश धात्रकजी, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी मनीषाताई धात्रक, त्याचबरोबर माजी नगरसेवक शिखर चौधरी, त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रमिलाताई चौधरी, त्याचबरोबर आमचा युवा योगेंद्र भोईर, ट्विंकल योगेंद्र भोईर, त्याचबरोबर ज्ञानेश्वर विठ्ठल कचवे, जितू पेडणेकर, मनीषाताई धुरी, ममताताई घाडीगावकर, शुभदा देसाई, प्रल्हादजी पाटील, त्याचबरोबर नारिवली गावचे नारिवली आणि बालेगाव हे पूर्ण मिळून मला वाटतं 100 पेक्षा 200 शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, माजी सरपंच या सगळ्यांनी जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर डोंबिवली मनसे वाहतूक सेना चिटणीस ज्ञानेश्वरजी कचवे त्यांच्या अध्यक्षतेखाली भरपूर लोकांनी या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे.